महाराष्ट्राच्या सुरुवातीला बातमी आहे पावसासंदर्भात। राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे पुढचे 4 दिवस राज्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईत मोसमी वारे दाखल होताच पावसाने जोरदार हजेरी लावली होती, मात्र त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आणि आज मुंबई तसंच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांसोबतच राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे। जळगावला सुद्धा पावसाने झोडपले। चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे गावासह आसपासच्या परिसरातील ग्रामीण भागात ढगफुटी सदृश पाऊस झाला। विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं। गावातील नाल्यांना सुद्धा पाणी आलंय। अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून काही भागात वीज पुरवठा सुद्धा खंडित आहे। जळगावच्या 40 गावातली ही दृश्य आहेत। मुसळधार पाऊस झालाय आणि त्यामुळे त्याचे हे परिणाम दिसतायत। नदी नाले तर तुडुंब भरून वाहतात, मात्र रस्त्यांना सुद्धा सध्या नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य शेतामध्ये पाणी साचलेलं दिसतंय। अनेकांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय। जळगावच्या 40 गावातली ही दृश्य 40 गावला पावसाने अक्षरशः झोडपून काढलंय। ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात असू दे किंवा लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय आणि या मुसळधार पावसामुळे तिकडचा वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर आहेत आपल्या सोबत फोन लाईन वरती। नितीन, जळगाव असेल किंवा 40 गावात कधीपासून हा पाऊस सुरू आहे, आत्ताची स्थिती काय आहे, या मुसळधार पावसाचे परिणाम काय दिसतायत? निश्चितच आपण जर या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो तर चाळीसगाव तालुक्यातील माळशेवगे परिसरामध्ये काल सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ढगफुटी सदृश या ठिकाणी पाऊस झाला। कुठेतरी विजांचा कडकडाट असेल तर चाळीसगावच्या ग्रामीण भागात धोधो बरसणाऱ्या या पावसामुळे कुठेतरी जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेले होते आणि या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतामध्ये जे पाणी शिरले ते शेताचे पाणी नाल्यामध्ये गेले। त्या नाल्यावरून वाटकाठांना वाहनधारकांना सुद्धा पायदळ चालून सण आपली रस्त्याच्या पलीकडे जाण्यासाठी वाट काढताना दिसून येत आहे। तर आजूबाजूचे जे परिसर आहे त्या काही झोपड्यांमध्ये देखील या ठिकाणी पाणी शिरले आणि नागरिकांची एकच तारांबळ उडाली। यामुळे विजांचा कडकडाटाने परिसरातील जे काही झाडे झुडपे होती तेही या ठिकाणी पडल्यामुळे वीज पुरवठा या ठिकाणी बराच वेळ खंडित झालेला होता। तिसऱ्यांदा हा चाळीसगाव तालुक्यातील ढगफुटी सदृश याच मृगसरी बरसल्यामुळे काही प्रमाणात या ठिकाणी जनजीवन या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास काल विस्कळीत झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहावयास मिळाले होते। बिलकुल नितीन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणि आता पुढची बातमी आहे। मराठा आरक्षण आंदोलनामध्ये 100 कोटी रुपये खाल्ल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता। या सगळ्याची चौकशी करा अशी मागणी जरांगेंनी केली। त्यांच्या या मागणीला आता ओबीसी नेत्यांनी प्रत्युत्तर दिले। सर्वांची कशाला, पहिली जरांगेंचीच चौकशी करा अशी मागणी हाकेंनी केली। तर विधानसभेत 288 पाडायचे की 288 उमेदवार उभे करायचे ते समाजाला विचारून ठरवू असं जरांगे म्हणालेत। त्यावरती ओबीसी सुद्धा राजकीय पाडापाडीचा विचार करू शकतात असा सूचक इशारा लक्ष्मण हाकेंनी दिला। हे आंदोलन गोरगरीब मराठ्यांचा प्रत्येक त्यांना मोठा व्हायसाठी नाही। माया कानावर 100 कोटीचा आकडा मी लय जबाबदारीने शब्द सांगतोय। मग वेळ आली ना, मी फोन म्हणलाय त्या माणसाचं नाव सुद्धा घेत असतो, ह्यो माणूस फोनवर म्हणणार। मग त्याची चौकशी करायची असली तर करा, तू म्हणलाय कसं त्याला जर याच्यात कोणी कमी नसेल मग त्यात मी बी असलो तरी सुटते, मी असलो तरी सुटते नाही, माझ्या शेजारचा असला तरी सुटते नाही। मला खूप गोष्टी ऐकायला मिळाल्या। हे आंदोलनच मुळात राजकीय हेतूनी आणि देवघेवीच्या हेतूनी प्रेरित होतं। जरांगे जर 100 कोटी रुपये कोणी घेतले, कोणी असे जर आरोप करत असतील तर माझं म्हणणं असं आहे की जरांगेंची आणि जरांगेंच्या भोवतालच्या सगळ्या लोकांची चौकशी या शासनानं निपक्ष पद्धतीनं केली पाहिजे। कारण उलटा चोर कोतवाल को काटे या म्हणीप्रमाणे 100 कोटी वगैरे त्यांच्या तोंडी येते कुठून भाषा, त्यांचीच चौकशी एकदा करा। तुम्ही उलट मराठ्यांच्या बाजूने व्हायला पाहिजे ओबीसीच्या नेत्यांना। राहिलेले घेऊन टाकले आनंदात, असे जाणारच आहेत। आनंदात घेऊन टाकले तर आपले समाज सुद्धा चांगले राहतील। तुम्ही विरोध केला तरी मराठी आज चाललेतच, त्यामुळे ओबीसीतूनच घेणार आहे, त्याच्याशिवाय सुट्टीच नाही।
सुट्टीच नाही. नसता मराठा समाजाची बैठक घेऊन 1 महिन्याच्या नंतर आम्ही डिसिजन ठरवणार आहे. 288 द्यायचे का 288 पाडायचे, का आपले द्यायचे. सगळ्या जाती धर्माची बैठक येणार आहे. झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर वगैरे काही नव्हता. एखादं बैलगाडी चालली आणि त्याच्या पाठीमागून कुत्रं जात असतं, त्या कुत्र्याला वाटतं की बैलगाडी माझ्यामुळे चालते. असं काही नाहीये. आणि हे हक्क आणि अधिकार जर इथलं शासन जर टिकवण्यात अपयशी ठरलं तर इथला ओबीसी सुद्धा राजकीय निर्णय घेण्यासाठी किंवा आपले प्रतिनिधित्व पाठव, आम्हाला जे आमचं आरक्षण जे टिकवू शकतोय, आम्हाला जो सपोर्ट करतोय त्याचा विचार निश्चित करेल. तर लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला पराभव भाजपच्या चांगला जिव्हारी लागलाय. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे. मुंबईत भाजप आमदारांची महत्त्वाची बैठक पार पडली. सरकारनं मराठा समाजासाठी केलेली विविध कामं आणि योजनांबाबत आमदारांना मार्गदर्शन करण्यात आलं. तर निवडणुकीत यापूर्वी फक्त एवढा फटका कधीच बसला नव्हता, मात्र आता मराठा समाजाचा फटका बसल्यामुळे आम्ही कामाला लागलोत, अशी कबुली चंद्रकांत पाटलांनी बैठकीनंतर दिली. मराठा समाजाला वेळोवेळी आरक्षण आणि सुविधा दिल्यानंतरही काहीसा लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण असं होतं की मराठा समाजामध्ये एक मतं मिळणं न मिळणं हा एक वेगळा विषय, पण एक असंतोष भारतीय जनता पार्टीबद्दल आहे. त्याच्यातून आज एक बैठक झाली की हा असंतोष का आहे, काय काय आपण आतापर्यंत दिले, आणि निष्कर्ष त्यातून असा निघाला ह्या दिलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या शेवटच्या मराठा माणसापर्यंत माहिती म्हणून पोचवण्यामध्ये, योजना मिळण्यासाठी मदत करण्यामध्ये आपण काहीसे कमी पडलेलो आहोत. आणि त्यामुळे ह्या सगळ्या त्या योजना कशा मिळतात याची माहिती ही आपण मराठा समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. आता ज्यांच्या खासदारकीमुळे राज्याच्या राजकारणात गेले 2 दिवस नाराजी नाट्य सुरू आहे, त्या सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर निवड झाली. आणि ही निवड झाल्यानंतर आता सुनेत्रा पवारांनी मोठं वक्तव्य केलं. खासदार म्हणून निवड झाल्यानंतर मंत्री बनायला आवडेल का, या प्रश्नाचं उत्तर देताना सुनेत्रा पवारांनी जर संधी मिळाली तर त्याचं निश्चित सोनं करू, असं वक्तव्य केलं. त्यामुळे आता सुनेत्रा पवारांना खासदार बनल्यानंतर मंत्रिपदाचे वेध लागलेत का, या चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कोट्यातील मंत्रिपदाची जागा अद्याप रिक्त आहे. राज्यमंत्रिसभा केंद्रात मंत्री व्हायला आवडेल. नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील. विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा आजपासून सुरू होत आहेत आणि विद्यार्थ्यांचा शाळेचा आजचा पहिला दिवस असल्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच पालकांची सुद्धा लगबग सुरू आहे. मे महिन्याच्या भल्या मोठ्या सुट्टीनंतर आजपासून मुलांची शाळा भरतीये. दरम्यान या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज आहे आणि विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावं अशा शुभेच्छा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या आहेत. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, 15 जून म्हणजे राज्यामध्ये शाळा सुरू होण्याचा आजचा दिवस, काय वातावरण आहे संपूर्ण राज्यभरच? निश्चितपणे वातावरण पहिल्या शाळेचा पहिला दिवस आपल्याला आठवत नसेल, मात्र आत्ताच्या शाळेचा पहिला दिवस आठवतो, कारण हा दिवस साजरा केला जातो. मी आता सरस्वती भुवन शाळेमध्ये आणि आपण बघू शकतो गेटवर बँड पथक लावून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जात आहे आणि विद्यार्थ्यांना आल्या गुलाब पुष्प देणे किंवा त्यानंतर लगेच मिठाई देणं एक वेगळ्या पद्धतीचं सेलिब्रेशन आता शाळांमध्ये होतं. म्हणून शाळेचा पहिला दिवस आठवतो आणि शाळेचे वातावरण निर्माण करण्यामागचा उद्देश सुद्धा आहे की शाळेची भीती नाहीशी होणे, शाळेचा पहिला दिवस नाहीसा होणे. बघा, आपण बघू शकतो की या विद्यार्थ्यांना अगदी लाईनमध्ये उभा केलेला आहे आणि यामध्ये शाळेचे जुने विद्यार्थी आहेत, काही नवीन विद्यार्थी सुद्धा आहेत. आपण नवीन विद्यार्थ्यांना भेटूया. तुझं नवीन ऍडमिशन भेट हो. कसं वाटतं शाळेचा पहिला दिवस अशा पद्धतीने स्वागत होतं? मस्त वाटतंय, पहिल्यांदा बघितलंय, कारण माझ्या जुन्या शाळेत हे होत नव्हतं. आणखी तुझा पहिला दिवस आहे बेटा, काय वाटतं, मनात भीती आहे? नाही. आणि इथं स्वागत वगैरे केलं जाते, कसं वाटतं? छान वाटतं. मनातून भीती निघून जाते? तुझा पहिला दिवस? हो, पहिला दिवस. काय वाटतं तुला? आता स्वागत होतंय, बँड आहे, सगळं वाटतंय.
हा? छान वाटतंय. छान, मनातली भीती निघून जाते. नवीन शाळेत येतोय आपण, नाही वाटत ना? हा, तुला काय वाटतं असं स्वागत होतंय सगळं? छान वाटतं. छान वाटतं, निश्चितपणे छान वाटतंय. प्राध्यापक या ठिकाणी आहेत. सर मला एक सांगा की हे सगळं करण्यामागचा उद्देश काय आहे? आज शासनातर्फे प्रवेश उत्सव सुरू आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत करतोय. नवीन विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण व्हावं आणि अभ्यासाबद्दल गोडी लागावी यासाठी हा प्रवेश उत्सव असून आज आम्ही सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहोत आणि त्यांचा जास्तीत जास्त करमणूक कशी होईल आणि आनंददायी शिक्षण कसं देता येईल यासाठीचा हा एक छोटासा प्रयत्न. अगदी मंगलमय धून सुरू आहे या ठिकाणी. अगदी मिठाईचं सुद्धा तुम्ही वाटप केलंय, फुल देताय. मला दिसतंय चेहऱ्यावर पोरांचा अगदी आनंद आहे. मुलांच्या चेहऱ्यावर खूप उत्साह. आपण सर्वजण पाहतच आहात की प्रशासनाने तशी व्यवस्थाच केलेली आहे की विद्यार्थी या ठिकाणी आल्यानंतर आनंददायी शिक्षण घेईल. त्याचं आम्ही गुलाब पुष्प देऊन स्वागत करू, त्यानंतर त्याला मिठाई देऊ. त्यानंतर आज दिवसभरामध्ये त्याला आज जे काही नवीन तंत्रज्ञान आहे त्याबद्दल अवगत करू आणि पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देऊ. आजचा दिवस पूर्ण एंटरटेनिंग. पालक या ठिकाणी उत्सुकतेने उभे आहेत. आपण पालकांकडे सुद्धा जाऊया, कारण अनेक पालक आहेत जे पहिल्या दिवशी आज शाळेत सोडायला आलेले, त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा उत्सुकता आहे या ठिकाणी. दादा, आपण पालक आहात ना? पहिला दिवस आहे शाळेचा, काय वाटतं? शाळेने अगदी वातावरणच वेगळं बदलून टाकलंय. हो, एकदम सुंदरच वाटतंय. नवीन नवीन एकदम. काय म्हणाल? मी तर चंद्रपूरहून आलोय. अच्छा, पहिला दिवस आहे? नाही, पहिला दिवस नाही. मी म्हणजे बाहेर काही कामानिमित्त आलोय, बट असं हॉटेलमधून फिरता फिरता पाहिलं. इथं काहीतरी वेगळं आहे, खूप वेगळं आहे, खूप. अच्छा, पालक आहात आपण? ऑटोवाले. मला सांगा, तुम्ही अनेक शाळांमध्ये जाताय, आज इथं फुलं लावलंय, फुलं देत आहेत विद्यार्थ्यांना, स्वागत केलं जाते. कसं तुम्ही सुद्धा आनंदी दिसताय? या वर्षी पहिल्यांदाच असं पाहण्यात आलेलं आहे की एकदम उत्तमरित्या सगळं काही केलेलं आहे इथं. जबरदस्त असं एकदम पहिल्यांदाच आज. निश्चितपणे आता बघतोय आपण या ठिकाणी आतमध्ये मुलांना सोडायला सुरुवात केलेली आहे. शाळेची 7 वाजता सुरुवात होते आणि या ठिकाणी त्यांना पुष्पगुच्छ देऊन लगेच त्यांना मिठाई सुद्धा दिली जाते. बँडचा या ठिकाणी जे आहे बँडच्या धूनमध्ये त्यांचं स्वागत केलं जातं. शाळेच्या परिसरामध्ये अगदी मंगलमय वातावरणाची धून सुद्धा या ठिकाणी वाजवली जाते. निश्चित बघितलं आपण की शाळेचा पहिला दिवस जर असा असेल तर आपल्याला हा दिवस कसा काय आठवू शकणार नाही. माझा शाळेचा पहिला दिवस मला आठवत नाही आहे, कारण आपल्या त्यावेळेस वेगळी पद्धत होती. मुलं शाळेमध्ये पहिल्या दिवशी जायला रडतात, पालकांना दिवसभर बसावं लागतं. मात्र आजचा दिवस वेगळा आहे. बरोबर आहे सिद्धार्थ, अगदी खूप धन्यवाद या सगळ्या दृश्यांसाठी आणि या सगळ्या माहितीसाठी. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनोख्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचं स्वागत केलं जातंय शाळेच्या पहिल्या दिवशी. आता पुढची बातमी बघूयात. मुंबईतल्या अँटॉप हिलमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आणि इथल्या विजयनगरमधील पंजा गल्लीमध्ये घराचा काही भाग कोसळला आणि 2 महिलांचा मृत्यू झालाय. ही घटना रात्री 9:30च्या सुमारास घडली. झोपडपट्टीत असलेल्या घराच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावरील भिंतीचा काही भाग कोसळून ही दुर्घटना घडली. भिंतीचा भाग कोसळल्यानंतर 2 महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीनं सायन रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच 2 महिलांचा मृत्यू झाला. मुंबईतल्या अँटॉप हिल या ठिकाणी एका झोपडपट्टीमध्ये 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावरची एक भिंत कोसळली आणि भिंतीचा काही भाग कोसळल्यानंतर 2 महिला यामध्ये गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीनं सायन रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. काल रात्री 9:30 वाजताची ही घटना आहे. या दोन्ही महिलांचा मृत्यू झालाय. अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडे. तुषार, या संपूर्ण घटनेसंदर्भात काय माहिती? श्वेता, या घटनेसंदर्भातली आताची जर अपडेट पाहिली असेल तर रात्री 2 वाजता हे रेस्क्यू ऑपरेशन संपलेलं आहे. यामध्ये आतापर्यंत 2 महिलांचा मृत्यू झालेला आहे. दोन्ही महिला 45 आणि 50 या वयोगटाच्या आहेत. साधारणतः काल या ठिकाणाखाली आणखी कोणी अडकल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन स्थानिक फायर ब्रिगेडचे जवान करताना पाहायला मिळत होते. मात्र आता कोणी त्या ठिकाणी अडकलेलं नाही. मात्र मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी अँटॉप हिल परिसरामध्ये जाऊन अशा आणखी कोणत्या धोकादायक चाळी आहेत, इमारती आहेत याचा शोध घेताना पाहायला मिळतोय. कारण की पावसाळ्यामुळे या घटना त्या अधिक अशा पार्श्वभूमीवरती काय बरं तुषार, धन्यवाद माहितीसाठी. आवाज नीट पोहोचत नाहीये. मात्र रात्री 2 वाजता हे रेस्क्यू ऑपरेशन इथलं संपलं, मात्र यामध्ये 2 महिलांचा मृत्यू झालाय. हे आत्ताचे अपडेट आहेत.
पुढची बातमी, शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आली आहे. ज्या प्रकरणाचा तपास अधिक योग्य पद्धतीने व्हावा यासाठी सीबीआयकडे सोपवण्यात आला, त्याच सीबीआयला आता कथित जळलेल्या सांगाड्याची हाडं सापडत नाहीयेत. सीबीआयच्या वकिलांनी अशी माहिती कोर्टासमोर दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय. ही हाडं कोर्टासमोर सादर करून तज्ज्ञांची साक्ष यावरती नोंदवली जाणार होती, मात्र ही हाडंच सापडत नसल्यानं सुनावणी 3 वेळा पुढे ढकलली गेली. दरम्यान कोर्टानं 27 जूनपर्यंत पूर्ण सुनावणी स्थगित केली आहे, तर सुनावणी जलद गतीनं संपवण्याची मागणी इंद्राणी मुखर्जींकडून करण्यात आली आहे. इंद्राणी मुखर्जींच्या विरुद्ध जो खटला चालवला जातोय हा कुठेतरी खोटा खटला त्यांच्या विरुद्ध बनवला गेलेला आहे, त्यांच्या विरुद्ध खोटं षडयंत्र रचलं गेलेलं आहे. याच्यामध्ये कुठेच काही शंका आता उरलेली नाही आणि त्या अनुषंगाने माननीय न्यायालय आता ह्या सगळ्या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन पुढील साक्षीदार तपासल्यानंतर इंद्राणी मुखर्जींना निर्दोष मुक्त करतील याच्याबद्दल कोणताही संशय उरलेला नाही. पावसाळ्यामध्ये थंडगार वातावरणात फेरफटका मारताना हॉटेलमध्ये गरमागरम चहा कॉफी पिण्याचा मोह अनेकांना होतो, पण तुमच्या कॉफीमध्ये काचेचे तुकडे जर आढळले तर? अमरावती शहरातील एका हॉटेलमध्ये ग्राहकांना ऑर्डर केलेल्या कॉफीत चक्क काचेचे तुकडे आढळले आणि ही बाब वेळीच ग्राहकाच्या लक्षात आल्यामुळे सुदैवानं कोणतीही दुखापत त्या व्यक्तीला झाली नाही. दुसरीकडे काल ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळल्यानं खळबळ माजली होती. त्यामुळे कधी आईस्क्रीममध्ये मानवी बोट आढळतंय तर कधी खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आणि कमी प्रतीच्या पदार्थांचा वापर होत असल्याचं समोर येतंय. त्यामुळे बाहेर चहा कॉफी घेताना कपामध्ये एकदा चमचा ढवळून पहा, कारण तुम्ही पित असलेल्या कॉफीमध्ये काय काय आढळेल याचा काही नेम नाही. आता पुढच्या बातमीकडे वळूयात. क्रिकेटवरती सट्टेबाजी होते असं अनेकदा आपण ऐकतो, मात्र या सट्ट्यामध्ये नेमके किती पैसे लागतात याबाबत सर्वसामान्यांना बरेचदा कल्पना नसते. मध्य प्रदेशच्या उज्जैन पोलिसांनी अशाच एका सट्टेबाज टोळीचा पर्दाफाश केला. या छाप्यामध्ये कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली. फक्त एका ठिकाणी केलेल्या छापेमारीतील या नोटांच्या थप्प्या पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. या छाप्यामध्ये इतक्या नोटा होत्या की पोलिसांच्या पथकाला मोजदाद करण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन्स मागवाव्या लागल्या आणि यात मोठ्या प्रमाणात परदेशी चलन आणि सोन्या चांदीची बिस्किट आढळली. या छाप्यामध्ये 9 आरोपींना अटक झाली असून 41 मोबाईल फोन्स, 19 लॅपटॉप्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलंय. पण मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. केवळ एका छाप्यात जर इतकी माया सापडत असेल तर मग देशभरात ऑनलाईन बेटिंग ॲपच्या नावाखाली सुरू असलेल्या सट्टेबाजीत किती कोटींची उलाढाल होत असेल याचा अंदाज बांधणं तुमच्या आमच्यासाठी